नमस्कार. आता ज्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत, ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, त्या मुद्द्यामध्ये खमंगपणा आहे, अजून काही मुद्दा आहे, बातमी आहे, यासाठी चर्चा करायची नाहीये. तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी सुद्धा वारंवार या मुद्द्यावर का बोलत असतो. मी आधीच सांगितलंय की माझी बोलण्याची पद्धत, माझं बोलणं, माझं वक्तृत्व हे ज्या नेत्यांच्यामुळे डेव्हलप झालंय ना, त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा प्रमोद महाजन, दुसऱ्यांदा विलासराव देशमुख आणि तिसऱ्या नंबरवर गोपीनाथ मुंडे या नेत्यांच्या सहवासामध्ये वाढल्यामुळं ती एक वेगळी पद्धत माझी विकसित झालेली आहे. वक्तृत्वातला आदर्श मी प्रमोद महाजनांना मानतोय, जे मी याआधीही चॅनलवर स्पष्ट केलेलं आहे. प्रमोद महाजनांची हत्या झाल्यानंतर आपलं कुणी गमावल्याचं दुःख मलाही झालं होतं आणि त्यांच्या हत्येविषयीचे अनेक प्रश्न मनामध्ये अनुत्तरित होते. कधी कधी काय असतं की कारण उकरलेल्या उकंड्यात घाणच बाहेर पडत असते. त्यामुळं हत्येच्या प्रकरणामध्ये मी फारसा शिरत नव्हतो. पण 2 दशकं लोटल्यानंतर या मुद्द्याची चर्चा अजून व्हायला लागली आहे. निमित्त ठरलंय सारंगी महाजनांचे आरोप आणि त्याला प्रकाश महाजनांनी दिलेलं उत्तर. सारंगी महाजन आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये जे वाघयुद्ध रंगलंय, ते युद्ध त्यांच्या कौटुंबिक वादासोबतच ते महाजनांच्या मृत्यूचाही वेगवेगळे कांगोरे पदर उघडे करतायत. पहिल्यांदा स्पष्ट करतो की महाजनांची हत्या, त्यात त्यांच्या सहभागी असलेला बंधू प्रवीण महाजन आणि त्यांच्या पत्नी सारंगी महाजन या कोणाचीही बदनामी करणे हा या मुलाखतीचा, या चर्चेचा हेतू नाही. कारण महाजनांच्या आणि मुंडेंच्या परिवारावर पडलेले दाग हे माझ्यासारख्या त्यांच्या भागात राहणाऱ्या माणसाला देखील आवडणारे नाहीत. पण तरीही यातले काही खुलासे, काही स्पष्टता व्हायला पाहिजे. मुद्द्यांची नाही, पुराव्यांची नाही, हे का होतंय याची. कारण या स्वरूपाचे वाद बाहेर पडणं कधीही योग्य नाही. म्हणूनच आपल्यासोबत आज प्रकाश महाजन आहेत, जे प्रमोद महाजनांचे बंधू आहेत. स्वागत नाही करणार तुमचं आज मी, कारण मला आज तुम्हाला जरा स्पष्ट, स्वच्छ प्रश्न विचारायचे आहेत. आणि अपेक्षा अशी आहे काका, की मी काका म्हणून विचारतोय की त्या प्रश्नाची तितकीच उत्तरं स्पष्टपणे मिळावीत. तुमच्या आत्तापर्यंतच्या टीव्ही चॅनलवरचे इंटरव्ह्यू मी बघितलेत आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये पंकजा या परिवार असल्याचं, भाची असल्याचं तुम्ही म्हणता, किंवा प्रमोद महाजनांची मुलं ही तुमची पुतणे असल्याचं सांगता. त्यांच्यावर केलेली टीका मी सहन करणार नाही असं म्हणता. पण धाकटा भाऊ प्रवीणच्या बायकोवर मात्र तुम्ही स्पष्टपणे टीका करता. ही असं का होतंय? आपल्या काही नातलगांना वाचवण्यासाठी एका नातलगावर तुम्हाला टीका का करावी लागते? तुमचा काहीतरी गैरसमज आहे. मी सारंगी महाजन यांच्यावर टीका करण्याची वेळ माझ्यावर कुणी आणली? यापूर्वी असा एक प्रसंग होता. कोर्ट केसमध्ये काही कार्यकर्त्यांनी सारंगी महाजनला खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न केला. मी पहिला विरोध करणारा मी आहे. मी सारंगी महाजनचा जाहीर अपमान कधीही कुठं केला नाही. धाकटा भाऊ कोमात गेला हे कळाल्यावर भाचीच्या भर लग्नातून उठून जाणारा मी आहे. मी कधीही कुणाचा अपमान मी अपमान कसा करेल? शेवटी महाजन नाव आहे. पण ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक रागा, लोभापोटी आपल्याच परिवाराच्या मुलावर ज्यावेळेस काहीतरी बोलताना, त्यावेळेस माणूस काय करेल? हे करताना मला फार आनंद होतो का? नाही होत. याच्या अगोदर त्यांचं पूनम महाजनविषयीचं वक्तव्य काय होतं, किंवा पंकजाविषयीचं वक्तव्य काय आहे? मग मी काय करायला पाहिजे अशा वेळेस? तरीही मी कधी पातळी सोडून त्यांच्यावर नाही टीका केली. यांची वक्तव्य आपण म्हणतो अशी मुंडे परिवाराकडून किंवा महाजन परिवारातल्या अन्य कोणांच्याकडून त्यांच्याबाबतची जाहीर वक्तव्य आहेत का? मीडियाने शोधून पाहावी, सांगावी मला. असं तर कुणी काही बोललेलं नाही. कुणी यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. घेण्याचा तर प्रश्नच नाही. कुणी नाव घेतलं यांचं?
कधी घेतलं? पण तुम्हाला जी एक ज्या गोष्टीची आपल्याला खंत वाटायला पाहिजे, ज्या गोष्टीची आपल्याला लज्जा वाटायला पाहिजे, ज्या गोष्टीची आपल्याला शरम वाटायला पाहिजे, ती एक तुम्ही भूषण म्हणून मिरवता. त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, काहीच कारण. मला सुद्धा, मी सांगतो, गेली 10 वर्ष मी त्यांचा शिकार आहे. माझ्यावर विनाकारण कोर्टात दावे त्यांनी केलेले आहेत. त्यांचा दावा असा आहे की त्यांची प्रॉपर्टी न मिळू देण्यासाठीची व्यवस्था तुमच्याकडून करण्यात आली आहे. तुम्ही म्हणताय की मी कोणती केस केली दाखवा. पहिली गोष्ट अशी आहे, कुणाचाही वडिलोपार्जित हिस्सा कुणीही दाबू शकत नाही, कुणीच दाबू शकत नाही. मी त्यांचा दाबण्याचा प्रश्नच नाही. मग केस कसली चालली आहे? विनाकारण केस करून टाकली माझ्यावर खाजगी फौजदारी केली. काय केली? नाही, तुम्ही प्रॉपर्टी तर हडपलेली नाहीये, मग त्याने केस काय केली आहे? का सिव्हिल मॅटर आहे. काही तुम्ही प्रश्न उपस्थित करता, तुम्ही करू शकता. प्रकाश महाजन सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा सगळ्या परिवारानं, उर्वरित सदस्यांनी मला जी काही एक प्राईम लोकेशनवरची जागा दिली, ती मी त्याच्यातली अर्धी त्यांना दिली. त्याच्यावर मी कधी पुन्हा दावा नाही सांगितला. उलट माझ्या चतुष्सीमेत त्यांचं नाव लिहिलंय. तरीही तुम्ही माझ्यात कोर्टात दावा केलाय. कोर्टात तुमचं अमेंडमेंट फेटाळलं गेलं. तुम्ही हायकोर्टात आलात, हायकोर्टाने ते फेटाळलं. आता ती पुन्हा खालच्या कोर्टात आले. या दरम्यान तुम्ही काय केलं? माझ्या अंगावर गुंड पाठवले. योगेश पिंपळे नावाचा यांचा एक पाळीव गुंड नेहमी त्यांच्या सोबत येत होता. नाव सांगतोय मी. यांनी मला आयुष्यात खानेड्या शिव्या दिल्या. तुम्ही थेट आरोप करताय? नाव घेऊन सांगतोय मी, कारण ती पोलीस कंप्लेंट आहे. पोलीस कंप्लेंट मध्ये नाव आहे ते. तो योगेश परुळेकर योगेश पिंपळे कुठं आहे? तोच योगेश पिंपळे मला एके दिवशी रडत म्हणाला की माझाच घटस्फोट या बाईमुळे झाला. मला शिव्या द्यायला लावल्या. माझ्यावर खाजगी फौजदारी केली. तरीही मी नेहमी सामंजस्याची भूमिका घेतली. हायकोर्टामध्ये मी समझोता केला आणि त्यांनी सांगितलं होतं की हायकोर्टात समझोता केल्यानंतर मी तुमच्यावरचे दावे काढून घेतलं नाही दावा. दुर्दैवानं हायकोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं. मी तर नेहमी वाद संवाद, कारण माझ्या ह्या वयात मी कुणाशी भांडण घेऊ? परवडणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यातला अजून एक मुद्दा आहे की यावर ना प्रमोद महाजनांच्या इमिडिएट फॅमिलीतून काही प्रतिक्रिया येते, ना गोपीनाथ मुंडेंच्या इमिडिएट फॅमिलीतून काही प्रतिक्रिया येते. कोणी काही बोलत नाही, उत्तर देत नाही. कशाला धोंडा टाकतील ते? तुम्ही का टाकताय? कारण माझं नातं आहे त्यांच्याशी. मी मामा आहे, मी काका आहे. उद्या सारंगी महाजनच्या मुलाविषयी सुद्धा कोणी बोललं तर मी तेवढ्याच्यानं उभा राहील. कसा नाही उभा राहील? अख्ख्या धाराशिवला माहिती आहे, जर प्रकाश महाजन नसला असता तर या जमिनीत यांना कोणी शिरू सुद्धा दिलं नसतं. आपले जुने सहकारी राहुल कुलकर्णी हे त्यावेळेस एबीपी माझाचे पत्रकार होते. अक्षरशः बंदूक घेऊन गेलो, वडिलाच्या नावाच्या कॉलेजला कुलप घातले, जमीन ताब्यात घेतली. त्यावेळेस यांना हिस्सा मिळाला. त्यावेळेस ह्या नव्हत्या. मी हिस्सा नाकारला नाही यांचा. कसा नाकारू शकतो मी? कसा नाकारू शकतो? कोर्टात ज्यावेळेस समोरच्या वकिलांनी यांच्या नवऱ्याच्या खुनाविषयी, म्हणजे धाकट्या भावाच्या खुनाविषयी काढलं, तर मला हा विषय इथं काढायचा नाही. त्याचा या गोष्टीशी काय संबंध नाही. विरोध करणारा मी आहे. तरी तुम्ही माझ्यावर दावे लावले. गेली 10 वर्ष भांडतोय मी सगळ्या परिवाराच्या विरुद्ध जाऊन. मी म्हणलं नको बाबा, मला काय मीडिया ट्रायल करायचं नाही, पण जी वस्तुस्थितीच नाही आहे, जे माझ्या मनातच नाही, आणि उद्या खरं सांगा सुशील ते माझ्या मनातच आलं तर मी तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशी भांडू शकतो. यांची काय अवकात आहे? आपल्या मनातच नाही. तुम्ही एवढं सरळ मार्गी वागून तुम्ही 70व्या वर्षी माझ्यावर खाजगी फौजदारी करता. मला जामीनसाठी हायकोर्टात यावं लागतं. किती दुर्दैवाचं क्षण. आज सुद्धा मला का बोलावं लागलं? काय गरज होती बिचारा पंकजाविषयी बोलायची? तो परिवार नाही बोलला म्हणून काय गुन्हा केला त्याने? तो परिवार संयमित राहिलाय. त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या अंगावर दगड फेकतात लोक. हे तुम्हाला माहिती. विमानातून खाली उतरू दिले नाही लोकांना, हेलिकॉप्टरमधून. पण केवळ तुम्ही महाजन आहात म्हणून लोकांनी तुम्हाला एवढा सन्मान दिलाय. बिघडलेली मुलगी म्हणता, पूनम महाजनविषयी बोलता. हे काय बरं आहे?
आपलीच मुलं आहेत. उद्या तुमच्या मुलाशी कोणी बोललं तर मी गप बसणार नाही. ती माझ्या भावाची मुलं आहेत, माझं रक्ताचं नातं या लोकांशी. तुमचं काय, नंदीची पोरगी, नाहीतरी तुमच्या काही गरजच नव्हती तुम्हाला त्यात प्रतिक्रिया द्यायची. उद्या मला कुणी विचारले की बडोदा घराण्यात भांडण चाललं, तुम्ही अरे आपला काय संबंध त्यांच्याशी? कुणी विचारलं तर प्रश्न टाळून द्यायचा. पण तुम्हीच एक दावा केलाय की तुमचा भाऊ ब्लॅकमेलिंग करत होता पैशा करता, त्या ब्लॅकमेलिंग मधूनच आर्थिक विषयातूनच ही हत्या घडलेली आहे. निश्चित. आणि त्या म्हणतात की अशी ब्लॅकमेलिंगचा काही प्रश्न नाही, माहेरचे पैसे आणून आम्ही घर चालवलेलं आहे. मी काय म्हणलं, मग तुमच्या नवऱ्याने आपल्या पित्या समान असलेल्या भावाला गोळ्या का मारल्या? तुम्ही एवढं पुस्तक छापलं ना, त्याच्यात हे कारण द्यायला पाहिजे होतं. तुम्ही आत्ता मान्य केलंय. आज रिलायन्समध्ये कधीही कामावर न जाता दर महिना पगार कुणामुळे येतो? नाही, त्या म्हणाल्या 2 वेळा जात होते ऑफिसला म्हणून. आठवड्यातून 2 वेळाला 2 राहिलेल्या दिवसाचा पगार घे म्हणजे हे कुणामुळे होत? हे आत्ता 2 वेळा मान्य केलंय. ते हळूहळू महिन्यातून 2 वेळा म्हणतील, कदाचित 6 महिन्यातून 2 वेळा कधी असं. मला त्याच्याविषयी म्हणून, मग तुम्ही धाकट्या भावाने मोठ्या भावाला मला असं काय मोठ्या भावानं पाप केलं ते एकदा सांगा ना, ते तरी लिहा ना. तुम्ही ते पुस्तक छापलं, तुम्ही बऱ्याच प्रकाशकाकडे गेला, कुणी छापायला नकार दिला. तुम्ही बऱ्याच वर्तमानपत्राकडे गेला, कुणी सांगायला नकार दिला. तुम्ही घरोघरी जाऊन ते पुस्तक वाटताय. बीडच्या कलेक्टरला ते पुस्तक देण्याचं काय कारण आहे? त्या बीडच्या कलेक्टरला काय माहिती कशामुळे तुम्ही परिवाराची तुम्ही बदनामी करायची आणि आम्ही काय करायचं, गप्प बसायचं. मी तर किती दुर्दैवी माणूस आहे. मी म्हणलं ना की एकाच्या भावाची बाजू घ्यावी होती, दुसऱ्याची बदनामी होती, दुसऱ्याची बाजू घ्यावी होती, पहिल्याची बदनामी होती. आपण त्या पुस्तकानुसार प्रमोद महाजनांना बदफैली सिद्ध करण्याचा त्यांचा हेतू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की चरित्रहीन? कारण कसं आहे की साहेब, प्रमोद महाजनला तुम्ही चरित्रहीन, तुम्ही व्याभिचारी, तुम्ही भ्रष्टाचारी जो पण ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही जी मनुष्य हत्या केली त्याचं तुम्हाला स्वतःच्या मनाला समर्थन करताच येत नाही ना. जग करेल का नाही, कायदा करेल का नाही, हा वेगळा विषय. म्हणून म्हणलं की ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं तुम्ही भूषण धरताय. क्षणभरासाठी गृहीत धरा की सगळे वाईट गुणाचा पुतळा प्रमोद महाजन आहे. त्या वाईट गुणाच्या प्रमोद महाजनांनी तुम्ही 10 वर्षाचे असल्यापासून त्याला तुम्ही गोळी घालेपर्यंत सांभाळलं होतं ना. एक तर सद्गुण त्याच्यापाशी होता, त्यांनी तुम्हाला सांभाळला. मग तुम्ही गोळी का घातली त्याला? आणि तो अधिकार आहे का? तो अधिकार आहे का? म्हणजे कारण काही असोत, तो अधिकार नाही आहे ना. तो सोपा होता ना तुम्हाला. मग प्रवीण महाजननी गोळी घातली आहे, प्रवीण महाजनांनी हत्या केली आहे, याचा बदला सारंगी महाजनांच्या सोबत महाजन परिवार घेत आहे. काय बदला घेतला आम्ही? कधी बदला घेतला? काय प्रॉपर्टी नाही, त्यांना प्रॉपर्टी दावे त्यांनी दावे लावले, आम्ही नाही लावले. कुणीही महाजन परिवारातल्या कुठल्याही माणसांनी कसलाही दावा सारंगी महाजन विरुद्ध केला नाही, कसलाही नाही. प्रॉपर्टी द्यायला नकार? बिलकुल नाही, काही झालंच नाही असं. त्यात धाराशिवची प्रॉपर्टी परळीच्या प्रॉपर्टीवर ढापली असा दावा करतात. कुणी ढापले? परळीच्या प्रॉपर्टीचं ढापण्याचा काय संबंध आहे? हा, परळीची प्रॉपर्टी त्यांची नव्हतीच, विश्वासानं त्यांच्या नवऱ्याच्या नावावर घेतली होती. विश्वासानं. हे विश्वासाचे व्यवहार जगात खूप होतात, आपणही व्यवहार करतो. माझ्या नावावर माझ्या मित्राची जमीन 15 वर्ष होती, मी 2008ला वापस करून दिली. असं नसते. म्हणजे पुन्हा महाजनांची गोची, मुंडे महाजनांची गोची आहे की आपली बेनामी प्रॉपर्टी? बेनामीचा काय संबंध आहे? सख्खा मेव नाही लहान, कसल्या बेनामीचा संबंध असतो याच्यात? ह्यात वाईट काय? जग करतं व्यवहार. लग्न करता प्रॉपर्टी घ्यावी वाटली, ती मेवण्याच्या नावावर घेतली. समजा काय चूक, कित्येक गोष्टी अशा होतात हो व्यवहार. तुम्ही व्यवहारात आपण मार्च एंडला एंट्री घेतो ना लोकांच्या, लोक आपल्या एंट्री घेतात. हा व्यवहार, हा विश्वासाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला माझंच उदाहरण दिलं ना साहेब. भाजपच्या एका जमीन तुमच्या नावावर होती. हो, काय फरक आहे? त्याचा मुलगा मेजर झाला, मी त्यांच्या नावावर करून दिले. काय संबंध नसतो, विश्वास आहे ना शेवटी. आपण किती वाईट असला हरकत नाही, लोकांचा विश्वास कशामुळे तोडता येतो?
आणि कशाला डोंगरा पेटवतात? त्यांच्या जमिनीला कुणी हात लावलेला नाही. एकही केस तुमच्याकडून कधी नाही. अजिबात सारंगी महाजन या परिवारावर बिलकुल नाही झालेली. बिलकुल जेवढ्या केस झाल्या त्या सारंगी महाजनांच्याकडून झालेल्या त्यांनीच केलेल्या. आणि त्या प्रॉपर्ट्या ह्या गोष्टीचे तर डॉक्युमेंटरी प्रूफ आहेत ना. हे तर सिद्ध होतं ना. मला सांगा, मला आया बहिणीवर शिव्या देऊन सुद्धा मी नाही केस केली. पोलिसांकडे ते गेले, पोलीस म्हणले अहो केसच होत नाही, यांच्यात काही चुकलंच नाही. पोलिसांनी मला बोलावलं, पोलिसांनी माझे कागद पाहिले. पोलीस म्हणलं हे केस होत नाही म्हणल्यावर त्यांनी माझ्यावर खाजगी फौजदारी केली. त्याच्यात हे कारण दिलं की राजकीय, त्यावेळेस मी राजकीय कामही करत नव्हतो. मला हायकोर्टातून जामीन घ्यावा लागला. काही कारण नाही. मला सांगायचं ते एवढं सत्य होते तर कोर्टात त्यांच्या विरुद्ध निकाल का चाललेत? साधी गोष्ट आहे ना. साधी गोष्ट आहे. काहीच नाही हातात. आरोपच मिथ्या आरोप आहे तो. मग आता ह्या परत महाजन किंवा मुंडे यांच्यावरती आरोप करण्यामागचं कारण काय तुम्हाला? पहा, साधी गोष्ट अशी आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या खून खटल्यामध्ये प्रवीण महाजनच्या विरुद्ध म्हणजे खरी साक्ष दिली, त्याच्या विरुद्ध ती गेली. मी मागं सुद्धा एका ठिकाणी हा प्रसंग सांगितलाय की प्रवीण महाजनच्या फाशी मागणीला मी विरोध केलेला आहे. मी यांच्या बाजूने बोललो नाही असं नाही, मी स्वतः विरोध केलेला आहे. याला साक्ष उज्ज्वल निकम आणि नितीन प्रधान हे 2 वकील आहेत. त्यांनी मला बोलून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रवीण महाजननं काही बोलू नये. मी म्हणलं ठीक आहे, पण तुम्ही फाशीची मागणी करू नका म्हणलं. शेवटी तेही माझा भाऊ आहे. काही बोलू नये, काय बोलू नये म्हणलात तुम्ही? तुझे काही इन काय मला माहित नाही त्या कोर्टात काय झालं. मी प्रत्येक तारखेला हजर नव्हतो, मला इथून बोलून घेण्यात आलं. तर मी त्याला भेटलो, सांगितलं त्याला जे झालं ते झालं म्हणलं. आता पण मला सांगा की तुम्ही स्वतःच्या गुन्ह्याचं उदात्तीकरण करण्याचं किंवा आपण कसे निष्पाप आहोत आणि मग मी जगाचा उद्धार करण्यासाठी प्रमोद महाजन सारखा दैत्य मारला, ही जी तुमची भूमिका आहे ही कशामुळं? तुमचा जो काही तुमचा माय अल्बम पुस्तकमध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांचं चारित्र्य हनन केलं. आम्ही सगळे वाईट होतो. अरे कधी त्या माय अल्बममध्ये तुमचा तरी एखादा लहानपणीचा उघडा नागडा फोटो दाखवा ना, की तुम्ही कसे होतात, तुम्ही काय केलं. ते काहीच नाही. आणि प्रत्येक वेळा म्हणतात की आमचं फॅमिली कसला कोण अपमान करत होतो तुमचा? कोणी अपमान नव्हतं का? खोटं बोलतंय ते. अपमान म्हणजे काय आणि सन्मान म्हणजे काय? काय सन्मान दिला? काय लहान भावाचा तर किती सन्मान होता. गाड्या पाठवून आणायच्या, गाड्या पाठवून न्यायची, एवढं त्याचं सगळं केलं सगळ्यांनी. मला एक सांगा की अपॉइंटमेंट शिवाय येऊ नये, घरात प्रवेश नाही, अशी काही पद्धत होती? काय अजिबात नाही. कोण म्हणतोय तुम्हाला? पहाटे गेले त्यावेळेला दार उघडले का? उघडल्याशिवाय मग ते गोळ्या घातल्या काय? वहिनीने पहाटे दार उघडलं म्हणून ते सगळं प्रसंग घडला ना. म्हणजे दार उघडं होत होतं त्याशिवाय मग घरातच घेतलं ना. सख्खा धीर आहे. वहिनीचं लग्न म्हणजे प्रमोदजीचं लग्न झालं त्यावेळेस किती होतं? 12-13 वर्षाचं वय होतं त्याचं. हा सुशीलजी, तुमचा माझा एवढा परिचय, मी सकाळी तुमच्या दरवाजाला तुम्ही तर उघडताल ना, का तुम्हाला माहिती प्रकाश महाजन आपलाच आहे? हेच गुन्हा झाला ना. काही धादांत खोट आहे, याला काही पुरावे नाही आहेत. तुम्हाला असा कधी अनुभव प्रमोदजींच्याकडून? अजिबात. प्रमोदजीचा स्वभाव जो लहानपणापासून होता तो तसाच होता. आणि मी सांगितलं, प्रमोद महाजन जो संघर्ष, राजकीय संघर्ष करत होते तो इतका त्यांचा एकाकी होता, इतका कठीण होता की कदाचित त्यांच्या सोबत थोडे बहुत बदल होऊ शकतात, पण तो भाऊ आहे आपला. ते तुसडे होते, ते तुम्हाला किंमतच देत नव्हते, अपमान करायचे. प्रमोद त्यांनी कधी भाऊ म्हणून काळजी घेतलीच नाही. तुम्हाला खरं सांगू का, प्रमोद महाजनला उलट बोलणारा एकमेव माणूस होता प्रवीण महाजन. आमच्या कोणाची हिंमत नव्हती, हे स्पष्ट सांगतो. म्हणून त्यांनी काय लिहिलं पुस्तकात की मी आणि माझी मोठी बहीण आम्ही वेड बिगार होतो. आम्ही कधी मोठ्या भावाला उलट बोललोच नाहीत. स्वभाव होता आमचा. पण हा लाडातला असल्यामुळे बोलायचा. ह्यानं ते एकदा माझ्यावर हात उचललेला आहे. आता काय बोलायचं? तारुण्यात कशाला? काय म्हातारी थोडीच झालो मी त्याकडे. म्हणजे मलाही मुलं होते त्याला, अजूनही तारुण्यात नाही, तो विषय नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे का काढावं लागलं की तुम्ही घरच्या मुली बाळीत होते आपल्या.
तुमचं प्रमोद महाजनचं, प्रवीण महाजनचं, माझं कुणाचं, तो व्यक्ती सोड, पण ही मुलं आहेत ना आमची, यांच्याविषयी आपण असं का बोलायचं? तुमच्या दोघांचे एक अनुभव आहेत. तुम्हाला महाजनांनी असं कधी आजारपणात खूप मोठं हे केलंय, तुम्ही कधी बेहोशीत गेले होते, ते कधी गेले होते, असं कधी झालंय असं, किंवा त्यावेळेला एक बाप म्हणून काळजी घेतली आहे? बिलकुल घेतली. म्हणजे ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीये, पण मला वाटतं 73-74चा काळ असावा, कशामुळे तरी मला असं वाटलं की आता जीवन संपवून मी झोपीच्या गोळ्या घेतल्या. सकाळी त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस प्रमोद महाजन निवळ असे होते. त्या बिचाऱ्यांनी लुंगी बन्यानवर मला अक्षरशः खांद्यावर टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. या भावाविषयी माझ्या मनात किती आदर असला पाहिजे. एखादी गोष्ट भावाकडून चुकली राहिली तर आपण समजून घ्यायचं ना, त्याचं भांडवल कशाला करायचं. असाच प्रसंग प्रवीण महाजन सोबत सुद्धा होता? मला आठवतं, सगळ्यात लहान असल्यामुळे याला घेऊन फिरत असताना तो केसजवळ अजून ते तळं आहे, तळ्यात पाय घसरून पडला तर प्रमोद महाजन परवा न करता त्याला बाहेर काढलं. मग त्याच्यानंतर त्याला पोहायचं शिकवलं. म्हणजे प्रमोद महाजननं सगळ्यात लहान वयात त्याला पोहायचं शिकवलं. तुमच्यामध्ये अंतर कसं आहे? एका पित्याच्या सारखं अंतर आहे? पहा, माझ्या प्रमोद महाजन मध्ये 4 वर्षाचं आणि माझ्या प्रवीण महाजन मध्ये 6 वर्षाचं. प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन मध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे काही विषयाची चर्चा होते ती पण होणं शक्य नाहीये, कारण एक पित्यासारखं आपल्या लहान भावाला. मला सांगा ना की 78ला तो मुंबईत जाताना त्याला घेऊन गेला. तो प्रमोद महाजननी आमच्या बाबतीत सगळे कर्तव्य केले. कसं असतंय की एखाद्याचं 100% समाधान आपण करू शकतो का? तर नाही. तुमचे वडील कधी वारले? वडील वारले आमचे 27 एप्रिल 1971. त्यावेळेला तुमचं वय काय असेल सगळ्यांचं? प्रमोद महाजन 23 वर्षाचे आणि मी 19 वर्षाचा. आणि ते 13? ते काय 10 वर्षांना लहान. म्हणजे 13 वर्ष, म्हणजे 13 वर्षापासून एका पित्याने आपल्या भावाला पित्यासारखं सांभाळलं, ज्येष्ठ भावानी. बिलकुल. किमान प्रवीणच्या बाबतीत तरी नाही, सगळ्यांच्याच बाबतीत. हे पहा, वडील आमचे म्हणजे शिक्षक असल्यामुळे त्या काळात जे काही होतं तो, दोन्ही बहिणीचे लग्न असू द्या, माझं लग्न असू दे, त्याचं लग्न, प्रमोद महाजन कर्तव्यात कधी कसूर केले नाही. आणि त्याहूनही मोठं सांगतो मी, आमच्या मोठ्या वहिनीनं कधीही त्यांना असं म्हणले नाही की तुम्ही भावासाठी हे करायला आणि ते करायला. त्यांनी कधी बोलले नाही. बाजीच्या लग्नात सुद्धा प्रमोद महाजनांनी तुमच्यावर जबाबदारी देऊन करून घेतलं होतं ना संभाजीनगरला? हो बिलकुल. ते काय प्रसंग होता? काही नाही, आमच्या घरातली ती म्हणजे मोठ्या बहिणीची मुलगी होती, पहिलं लग्न होतं. प्रमोद महाजन म्हणले ते आपण करू, परळीत नाही करायचं. मामाने लग्न केलंय ते? हो, माता ते परळीचं लग्न आम्ही इथं केलं. प्रमोद महाजनचं ते सगळं बारकाई लक्ष होतं, ते सगळं करत होते. म्हणून म्हणलं ना की प्रमोद महाजनवर गोळ्या झाडावा एवढा मोठा गुन्हेगार प्रमोद महाजन कधीच नव्हता. मग झाडल्या का? हेच कारण ना, हाच डोक्यात की बाबा हे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तुम्ही हे देत नाही, ते देत नाही, मला पगार वाढ मिळत नाही. शेवटी मग प्रमोद महाजन एखाद्या वेळेस त्यांचाही तोल गेला असेल ना. प्रत्येक वेळेस 100 वेळा माणूस सगळ्यांची मर्जी नाही सांभाळू शकत. पण आज सुद्धा आमच्या परिवाराचं नाव प्रमोद महाजन मुळच आहे ना. ही दुर्दैवी वेळ माझ्यावर येते ना. मला कधी बोलायची इच्छा नव्हती. त्यांनी सांगावं प्रमोद महाजनचं खून कसं. वेळ पुस्तक लिहून फिरताना तुम्ही गावभर, त्यात त्यांनी कारण दिलीच नाहीत. काय कसे नाहीच, फक्त महाजन काय होते महाजन सांगण्याचा प्रयत्न. मी काय म्हणलं, महाजन काय होते सांगायचं, तुम्ही काय होता तेही सांगा ना. दिलेल्या धंद्यात रुपयाच्या आठानेच केले ना तुम्ही, दोष कुणाला देताय? माझं म्हणणं असं आहे की आमचा काहीही प्रमोद महाजनवर अधिकार. प्रमोद महाजनांची मदत वगळता फॅमिली प्रॉपर्टी, फॅमिली संपत्ती वारशाने मिळणारी अशी किती होती? काहीच नव्हती. ते जे काही 5.5 का 7 एकर काही तर जमीन होती, ती एकत्रीकरणात प्रमोद महाजन 1-2 एकर आमच्या चुलत चुलत्याला देऊन टाकली. व चला ठीक आहे, ते तेवढेच. बाकी आमच्या वडिलांचं राहतं घर काही नव्हतं, काही संबंधच नव्हता. त्या प्रॉपर्टीवरून काही फार मोठा ती प्रॉपर्टी सुद्धा मीच ताब्यात घेतली. मी ती अलीकडची घटना आहे.
त्याचा काही संबंध नाही. म्हणजे जे काही महाजन परिवाराकडं बंधूंच्याकडे सगळं आहे ती प्रमोद महाजनांची त्यांची कृपा. बिलकुल कृपा, अगदी कृपा. त्यात 19-20 झालं म्हणूनच राग आणि बाकी काय दुसरा राग होऊ शकतं, होऊ शकतं ना, 19-20 राग होऊ शकतो. पण आपण समजून घ्यायला पाहिजे ना, प्रत्येक वेळा आपण सुद्धा आपल्याला 2 मुलं असले तर दोघांचे समाधान एका वेळेस नाहीत करू शकत. पण ही जी घटना आहे, मला या गोष्टीचा राग आला की सारंगी महाजनला माहीत असायला पाहिजे की पंकजा कोणत्या संकटातून जाते आणि आपण तिच्यावर का घाव घालावा. आणि विशेषतः आपल्याला मुलगी आहे, उद्या आपल्या मुलीवर कोणी असे आरोप केले तर काय होईल. ती बिचारी काही बोलली नाही. तुम्ही धनंजय मुंडेला, पंकजा मुंडेला कशामुळे केस केला, त्यांनी काही म्हणले का माझ्या त्यांनी काही सांगितलं का तहसीलदारला यांना हे कॉम्पेन्सेशन देऊ नका, घेणाऱ्याला म्हणले काही जमीन घेऊ नका. कॉम्पेन्सेशन तर अकाउंट रोज मिळालंय. हो ना. अहो ते काही करू शकले असते ना. शेवटी दोघे कधी ना कधी सत्तेवरच होते ना, आणि आता दोघंही सत्तेवर आहेत. मामी म्हणून त्यांच्या परळीमध्ये सत्कार कशामुळे झाला, याच्यामुळे झाला ना. तरी तुम्ही त्यांच्यावर आरोप केले. तुमचा राग हा नातलगांना, आप्तेष्टांना बोललं म्हणून आहे, बाकी काही नाही. आप्तेष्ट नाही, ती मुलीसारखी आहेत ना, तिचं काय बोलताय तुम्ही, का बोलायचं. त्या मला सांगा, त्यांनी काही आरोप केले का तुमच्यावर कधी? कधीच नाही. तुम्हाला गरजच काय होती. आणि दुर्दैवानं तुम्ही असं बोलल्यामुळे मला हे बोलावं लागलं ना, कारण माझी नेहमी अडचण व्हायची ना. लोक मला तोच प्रश्न विचारायचे, का गोळ्या घातल्या, का गोळ्या. मी काय उत्तर देऊ त्यांना. एक मुद्दा आता आठवलाय म्हणून सांगतो, मला जो बोलायला पाहिजे म्हणून. तो तुम्हाला आठवत असेल की मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केला होता, PM क्यू नाही बनी MP. आणि तेव्हा मला माझ्या आयुष्यात एकदा आणि पहिल्यांदा महाजन परिवारातून कॉल आला होता, तो म्हणजे रेखा महाजनांचा, की तुम्हाला दिली गेलेली माहिती चुकीची आहे. त्यांचा रोग कुठे होता ते मला कळत होतं. आणि त्यावेळेला माझं काकांसोबतचं पहिलं वादंग झालं होतं. काकांनी मला त्या विषयात बरंच सुनावलं होतं की पूनमवर बोलायचं नाही, आपले या विषयावर मतभेद होतील. तुम्ही मला पूनम महाजनांची बाजू घेऊन भांडला होतात, पण त्या परिवारात मात्र हे तुम्ही करताय की काय असा सगळा समज असू शकत होता. म्हणजे आज खुलेपणाने बोलायला हरकत नाही कधी. महाजन परिवारातून तो आपलेपणा तुम्हाला मिळतोय असं वाटतंय का? कसं आहे, समोरच्यानी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. आपण कसं वागावं हे आपण ठरवू शकतो. आज गोपीनाथराव हयात नाहीत, मी त्यांच्या नावाने काही बातम्या खपवत नाही. पण पूनमला तिकीट द्यावं म्हणून सकाळी 6 वाजता मी परळीला गोपीनाथरावच्या उशालाच जाऊन बसत होतो. माझ्यामुळे तिकीट मिळालं का मी असा दावा करत नाही. पूनम निवडून आल्यानंतर त्या निवडणुकीत मी असो, माझा मुलगा असो, खूप फिरलो होतो. गोपीनाथरावला सांगून मदत करायला लावली. एक आनंद झाला मला. ज्यावेळेस तिचं तिकीट नाकारलं वाईट वाटलं मला. शेवटी कसं आहे साहेब, हे रक्ताचं नातं आहे. भलेही आम्ही बाहेर काही ते मनात कुठं ना कुठं तरी ते एक प्रेम असतं, तो ओढा असतो. हा ओढा इथं काढतोय दोन्ही बाजूने. त्यांच्या बाजूने ते त्यांचा प्रश्न आहे ना, माझ्या बाजूने हा माझा प्रश्न आहे. मी ठरवू शकतो. मी तुम्हाला काय म्हणतो की उद्या थेट आव्हान सारंगी महाजनांना करायचं असेल, थेट आव्हान तुम्हाला, तर काय कराल तुम्ही? मी एवढंच सांगेन, आता भावाची बायको आहे म्हणजे मी तुमचे कायदेशीर विरोधक म्हणत नाही. सारंगी महाजनांना तुम्हाला थेट आव्हान करायचंय, थेट काही प्रस्ताव द्यायचा आहे, थेट काय बोलायचंय? माझं म्हणणं एवढंच आहे की ज्येष्ठांचे मतभेद ते आपसा जागी जाऊ शकतात. त्याचे परिणाम मुलाच्या नात्यावर व्हायला पाहिजेत. तुम्ही त्या भागातले आहात, सगळ्या परिवाराला जोडून ओळखतात. माझे मतभेद असू शकतात काय, पण मुलाबाबतीत नाही करायचं आपण तसं. शेवटी ती मुलं आहेत. उद्या जर कुणी प्रवीणच्या म्हणजे माझ्या धाकट्या भावाच्या मुलामुलीविषयी असं कोणी बोललं तर हे प्रकाश तेवढ्याच तडफेनं त्यांच्या बाजूने उभं राहील. तुम्ही बोललात, मला माहिती आहे ते. तुम्हीच बोललात, कारण ते माझं रक्त आहे. भलेही माझं कुणाशी बोलणं होत नसेल 10-10 वर्ष, पण ते रक्त आहे माझं. माझ्या भावाची मुलं आहेत, माझ्या बहिणीची मुलं आहेत. हे नातं मी जोपासतो. माझा स्वभाव आहे. कोणाचा काय, मी कधीही तुम्हाला मी सांगतो, मी कधी कुणाविषयी मी आजपर्यंत कधी वाईट बोललोय? कशामुळे बोलायचं? आणि जी माणसं हयात नाहीत, चांगल्या आठवणी ठेवा ना, कशाला वाईट आठवण ठेवताय? मला ह्याच गोष्टीचं वाईट वाटलं ना. बिघडलेली मुलगी, माझा संताप झाला. अरे तू
भले तुझं मामीचं नातं असेल, रक्ताचं नसेल, पण माझं तर रक्ताचं ना, मी कसं काय मान्य करू शकतो? हे प्रकरण थांबेल असं कुठतरी उकरून कोण काढते साहेब? कुणाची इच्छा आहे साहेब? हे फार क्लेशदायी आहे. काल रात्रभर झोपलो नाही, आज रात्री झोप येईल का नाही माहित नाही. हे काय फार चांगल्या गोष्टी आहेत का मला सांगा? हे मग किती दुर्दैवी माणूस आहे की एका भावाचा बचाव करताना दुसऱ्या भावावर आरोप करावा लागेल. मला माझी फार विचित्र अवस्था झाली. म्हणून मी एकदा शेवटी मला बोलूनच घ्यावं. प्रत्येक वेळा मी काही जरी बोललो तर विषयाशी संबंध नसलेले खाली लोक विचारतात का मारलं. अरे बाबा, माझं दुसरं म्हणणं आहे, आज मी स्पष्ट, 2 भावांनी मारलं, दुसऱ्याचं नुकसान केलं का त्यांनी? तिसऱ्यांना काय बोलायची गरज आहे त्याच्यामध्ये? कोणाचं नुकसान केलं? पण लोक विचारतात. मग आता पंकजाशी लोक म्हणतील मामीच म्हणायली असे. कशामुळे? तुम्हाला काय गरज होती बोलायची? हे बोलून ही खूप अवघड परिस्थिती असते. काही नव्हतं, मी सांगतो, काळ याच्यावर उत्तर होतं, पण नाही, ते 1-2 वर्षाला कोणीतरी खपली काढतं आणि ती बाहेर रक्त व्हायला सुरुवात होते. अरे काय झाले गेले लोकांना जाऊन. आता आपल्याला राहिलेलं आयुष्य काढायचं, एकमेकाविषयी चांगलं बोलता आलं, वाईट तर बोलू नका. आज सुद्धा मी एवढं बोललो, इतके दिवसांनी मी तुमच्या पैसे, मी कधी बोललेलं आठवत आहे? मी म्हणलं ना, माझंच त्यांच्याशी रक्ताचं नातं. मी भावा बहिणीशी माझे काही मतभेद असले, ते नाहीतच असले, तरी मी त्यांच्या मुलावर कधी राग धरणार नाही, धरलाच न पाहिजे. मुलं निष्पाप आहेत, ते किती वयानं मोठे असले तर ती मुलंच आहेत माझ्यासमोर. एका परिवारातल्या व्यक्तिगत वादांना या स्वरूपामध्ये जगाच्या समोर आणून त्याला लोकांना खमंग मिश्किल चर्चा करायला मिळणं केव्हाही वाईटच. खास करून मी पुन्हा तो पत्करून, तो टीकेचा भाग पत्करून सांगतो की ज्या परिवाराकडून आम्ही काही शिकलोय, ज्यांना आम्ही उत्तम मानतो, ज्या व्यक्तिमत्वाला उत्तम मानतो, मग ते प्रमोदजी महाजन असू देत किंवा गोपीनाथ मुंडे असू देत, या सगळ्यांच्याकडं आदर्श म्हणून बघणाऱ्या माणसांच्या मनाला धक्का बसणाऱ्या, त्यांच्या प्रतिमेला तडा, मनातल्या प्रतिमेला तडणाऱ्या या गोष्टी परिवारातून तरी नकोत घडायला. मुलांशी वाद नको, पंगा नको, अशी खुली ऑफर प्रकाश महाजनांनी दिली आहे. मला वाटतं ते थांबलं, तो राग थांबला तर हा वाद देखील थांबेल. बघूया नशिबात काय ते, काय वाढून ठेवलंय आणि काय घडणार आहे ते कळेल पुढच्या काळात. नमस्कार, धन्यवाद.